नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी वाल्मिक कराडला घेऊन बीड सीआयडीचं पथक केजकडे रवाना झालं आहे। बिगवणमध्ये पुणे सीआयडी कडून बीड सीआयडीच्या पथकाने वाल्मिक कराडचा ताबा घेतला। वाल्मिक कराडला आजच केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। रात्री वाल्मिक कराडवर सुनावणी घेण्यात येईल। वाल्मिक कराडच्या रिमांडची मागणी सीआयडी कोर्टाकडे करणार आहे। तर वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचे अधिकारी केजकडे रवाना झाले। बीडच्या केज कोर्टामध्ये रात्री कराडवर सुनावणी होणार आहे। थेट आपण केजमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, वाल्मिक कराडला घेऊन आता केजच्या कोर्टामध्ये नेलं जातंय, काय माहिती? निखिल, आपण पाहतोय की पुण्यातून सीआयडीचं पथक वाल्मिक कराडला घेऊन केजच्या दिशेने येत होतं। मध्येच बीडचं सीआयडीचं जे पथक आहे, ज्या सगळ्या प्रकारांचा तपास करतंय त्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात वाल्मिक कराडला देण्यात आलेला आहे। आणि आता साधारणतः आत्ताची परिस्थिती जर बघितली तर पुढच्या 3 तासानंतर केजमध्ये ते दाखल होतील आणि त्यानंतर केजच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडला रात्री उशिरा कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि त्यांच्या रिमांडची मागणी केली जाईल। मात्र त्यानंतर त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीआयडीनं जो काही तपास खंडणी प्रकरणाचा केलेला आहे त्यामध्ये वाल्मिक कराड हा 1 नंबरचा आरोपी आहे आणि त्यांच्या विरोधात असलेले पुरावे किंवा इतर आरोपींच्या चौकशीमधून जे काही धागेदोरे मिळालेले आहेत त्या अनुषंगाने ही केस मजबूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न सीआयडीने केलेला आहे। आणि सीआयडीच्या माहितीबद्दल कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे या माहितीसाठी येऊ। मात्र सध्या तरी कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे।